जळगावच्या हुडको परिसरात सैराट चित्रपटासारखीच हादरवणारी घटना घडली आहे। तिथं सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घुण खून केला। आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षापूर्वी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरुणाची हत्या केली। कोयत्यानं वार करून त्याला संपवण्यात आलं। जळगावच्या पिंपराळा हुडको इथं प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्याच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे अख्खं शहर हादरलंय। या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। तर मयत तरुणाच्या कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। मुकेश रमेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव असून तो निर्घुण हत्याकांडामुळे हक्का महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगावमध्ये सैराट सारखी घटना घडली आहे। मुकेश रमेश शिरसाट यांना जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात इथं राहणारी पूजा या तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं। त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, त्यामुळे त्याच्या मनात मुकेशबद्दल राग होता। त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासून दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते। अजूनही ते वाद कायम होते। या वादाचं पर्यावसन हाणामारीत रविवारी थेट झालं। रविवारी मुकेश हा घराबाहेर पडला तेव्हा सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्यावर कोयता व चॉपरनं वार करत प्राणघातक हल्ला केला। यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला। मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले। मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही हल्ला केल्यानं तेही जखमी झाले। त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। या हत्याकांडानं अख्खा जळगाव हादरला असून परिसरात मोठा तणाव आहे। मुकेशच्या निर्घुण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे। या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या वतीनं आज आरोपीचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। सध्या पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त तैनात केला असून या प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। यवतमाळ न्यूज R7 जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपा।